नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज इडली बनवली होती, पण इडली बनवल्यानंतर घरच्यांनी सगळा आग्रह केला की नाही आई सांबार बनव. पण ते सांबार तर झटपट म्हणले चला कुकरमध्ये पटकन बनवूया. काय नाही, पटकन बनवलं कुकरमध्ये. थोडंसं तेलामध्ये जिरं, मोहरी, उडदाची डाळ, कांदा, हिंग, मिरची, कढीपत्ता चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये घरी ज्या भाज्या होत्या त्याच सर्व टाकल्या त्याच्यामध्ये. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतलं. वरून मग हळद, लाल तिखट आणि 2 चमचे रेडीमेड सांबार मसाला तेही टाकलं. आता घरामध्ये नेहमीच आम्ही मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स असते, ती धुवून 1 वाटी घेतली, तीही टाकली आणि मीठ आणि वरून चांगलं परतून घेतलं आणि कोमट पाणी टाकलं. 2 शिट्या काढल्या. 2 शिट्यामध्ये सांबार मस्तपैकी शिजलेला होता. आता इथे वरून अजून चिंचेचा कोळ आणि गूळ टाकला, कारण त्याच्याशिवाय चव येत नाही आहे. आणि अजूनही त्याला अजून खमंगपणा येण्यासाठी फोडणी तर पाहिजेच, म्हणून अशी झणझणीत अशी फोडणी दिली. हा हा हा, सांबार इथे बघता बघता 10 ते 15 मिनटामध्ये माझा तयार झाला. आता गरमागरम इडल्या पण चांगल्या टम फुगलेल्या होत्या. गरमागरम सांबार आणि इडली मस्तपैकी बेत झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.